आरक्षणासाठी जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. जरांगे आजपासून पाणीही सोडणार, तर रात्री उशिरा जरांगेंच्या डॉक्टरांच्या पथकाकडून वैद्यकीय तपासणी. मनोज जरांगेंनी केलेल्या शांततेच्या आवाहनाकडे मराठा आंदोलकांची पाठ. आंदोलकांनी बेस्ट बस अडवली, तर थेट पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढत आंदोलकांचा रस्त्यावर गोंधळ. मराठा आंदोलकांचा सीएसएमटी बाहेर मुख्य रस्त्यावर गोंधळ. आंदोलकांचा रस्त्यावर ठेका. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आजही मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी. स्टेशनवरील गर्दीमुळे नोकरदारांना फटका बसण्याची शक्यता. सीएसएमटी परिसरात वाहतूक मार्गात बदल. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार. अतिरिक्त पोलिसांची कुमकही तैनात. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ मुंबईत घेणार ओबीसी नेत्यांची बैठक. जरांगेंच्या मागण्यांवर ठरणार पुढची रणनीती. चीनच्या तियाजिनमध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट. मोदींनी उपस्थित केला पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा, तर मोदींनी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना दिलं भारत भेटीचं निमंत्रण. आणि भूकंपाने हादरला दिल्ली आणि एनसीआर परिसर. अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. महाराष्ट्रभरामध्ये कालच ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजे गौराईंचं आगमन झालेलं आहे. आज त्यांचं पूजन होईल, त्यांना गोडधोड खाऊ घातलं जाईल. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे, ज्यांच्या घरी गौराईंचं पूजन केलं जातं. आपण महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्याही बघूया. सुरुवात बातमीची करणार होती याच बातमीनं की मुंबईमध्ये सध्या आपल्याला जे काही वातावरण दिसतंय ते एका बाजूला गणेशोत्सव आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आणि आंदोलनासंदर्भातलं. तर मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची गर्दी अधिकाधिक वाढू लागलेली आहे आणि ते बघता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग वाहतुकीकरता आज बंद राहणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरामध्ये करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक देण्यात आलेली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या 2 वाहतूक पोलीस चौक्यांना दिली गेलेली आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याशी बोलूया. कृष्णा, गेले 3-4 दिवस म्हणजे शुक्रवार शनिवारपासून आपण प्रामुख्याने बघतोय की महापालिकेच्या समोरचा सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरचा जो सगळा रस्ता आहे, मग तो इकडे दक्षिण मुंबईकडे जाणारा असू दे, नरिमन पॉइंटकडे जाणारा असू दे, प्रेस क्लबच्या बाजूचा असू दे, सगळे रस्ते पॅक झालेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. आणि त्यामुळे जे वाहतूक कोंडीत म्हणजे वाहतुकीत बदल करण्यात आले त्याच्याविषयी काय सांगा? नक्कीच आपण पाहू शकतो गेल्या 4 दिवसांपासून जे आहे ते मराठा आंदोलक भगवं वादळ जे आहे ते मुंबईत दाखल झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आझाद मैदानच्या चारी बाजूला जे आहे ते मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चारी बाजूला जे आहे या संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आणि त्याचबरोबर
मराठा आंदोलकांनी त्यांच्यासोबतची असलेली वाहनं, टेम्पो असतील, ट्रक असतील, हे सर्व वाहनं जी आहे आपल्याला या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि आज आठवड्यातला पहिला दिवस असल्या कारणामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर जे आहेत आपल्या ऑफिसेसला किंवा आपल्या कामावरती जाण्यासाठी मोठ्या संख्येने निघत असतात आणि त्याचबरोबर त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून देखील मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठ्या संख्येने अगदी जीपीओकडे जाणारा म्हणजेच फ्रीवेकडे जाणारा मार्ग आणि त्याचबरोबर फ्रीवे असेल, बॅलाड पियर असेल आणि चर्चगेटकडे जाणारे मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले आहे। आणि प्रामुख्याने याच मार्गावरून मोठ्या संख्येने अगदी जे उड्डाण पूल असेल या जे उड्डाण पुलांवरून जे आहे मोठ्या संख्येने अँब्युलन्स असतील किंवा अनेक हॉस्पिटल जे आहे ते पडतात, त्या देखील त्याच्यामुळे मोठ्या संख्येने जे उड्डाण पूल मार्ग, मुंबईच्या दिशेने येणारी वाहनं, मुंबई पोलीस आयुक्तालय मार्ग, पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानका मार्ग जे आहे ते पुढे दिले जाणार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानकडे देखील जाणारा वाहनं जे आहे जाण्यासाठी खासगी वाहनं जी जाण्यासाठी आहे ती बंद करण्यात आलेले आहेत आणि प्रामुख्याने या मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले आहेत। जीपीओकडे जाणारा असेल, फ्रीवेकडे जाणारा मार्ग असेल, या सर्व मार्गिकांमध्ये जे आहे ते बदल करण्यात आलेले आहे। मुंबई पोलिसांकडून जे आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जे आहे ते सतर्कता बाळगली जात आहे। या संपूर्ण परिसरातून आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मराठा आंदोलक अगदी रस्त्यांवरती जे आहे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल, आझाद मैदान असेल, या सगळीकडेच आपल्याला मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर हुतात्मा चौक आणि सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात देखील जे बदल करण्यात आलेले आहे। मंत्रालय येथील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हे मार्ग देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे। तर त्याचबरोबर वडाळा वाहतूक आणि इतर आझाद मैदान पोलिसांची वाहतूक पोलिसांची मदत घेऊन हे संपूर्ण मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने तुर्ता जरी आज सकाळ असली तरी मोठ्या संख्येने मुंबईकर जे आहे ते आपल्या ऑफिसेसला जाताना निघत असतात। कृष्णा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। कृष्णा, आमचे प्रतिनिधी सीएसएमटी परिसरामध्ये आहेत। सीएसएमटी परिसरामध्ये घोषणाबाजी अजूनही सुरू आहे। गेले 3-4 दिवस असंच चित्र आपण बघतो आहोत। मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत, काही जण नाचतायत, त्यांची न्याहारी आंघोळपासनं सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी सुरू आहेत। त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली, त्यांच्या गाड्या सुद्धा काही प्रमाणात तिथेच उभ्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना आजपासून परत अनेकांना करावा लागू शकतो, कारण आज वर्किंग डे आहे, सोमवार आहे, आठवड्याची सुरुवात आहे। त्यामुळे सगळेजण चाकरमानी आपापल्या कामाकरता जाण्यासाठी निघतील आणि वाहतूक कोंडी होईल, तर ती टाळण्याकरता वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। सीएसएमटी स्थानकात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याशी बोलूया। अजित, परवाचा आणि कालचा दिवस लोंढे सीएसएमटी स्थानकावर दिसत होते, आज ट्रेन सुरू झाली असतील, चाकरमानी सीएसएमटी स्थानकावर उतरायला सुरुवात झाली असेल, काय चित्र दिसतंय? सुवर्णा, ज्या पद्धतीनं चाकरमानी म्हणजे सोमवार आहे तू म्हटली तशी, आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव जो आहे 1.5 दिवसाचे, 5 दिवसांचे, 7 दिवसांचे गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं आज चाकरमानी मुंबईत येतील अशी अपेक्षा होती। पण ज्या प्रमाणात नेहमीप्रमाणेची गर्दी जी असते इथे येण्याची, ती गर्दी मात्र तेवढी दिसत नाही आहे। याचबरोबरीनं संपूर्ण रेल्वे स्थानकावरती फक्त तुला मराठा आंदोलक दिसतील। एक विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी एक चांगली व्यवस्था केली आहे, ती म्हणजे हा मधला जो पॅसेज आहे इथं दोरखंड बांधलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये मराठा बांधव जे आहेत यांना इथं राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था केली होती। त्यामुळे हा मधला जो पॅसेज आहे, या मधल्या पॅसेजमधून जे लोक येत आहेत ते या मधल्या पॅसेजमधून पूर्णपणे आपल्याला जाताना दिसत आहेत। त्यामुळे कुठेही अडथळा निर्माण होऊ नये याची पूर्ण व्यवस्था जी आहे ही पोलिसांनी केलेली दिसते आणि याचमुळे गर्दी एकीकडे चाकरमान्यांची कमी आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी दोरखंड बांधून या जे कामाला येणारे चाकरमानी जे आहेत त्यांच्याकरता वेगळी वाट जी आहे ती करून दिलेली आहे। त्यामुळे गर्दी जरी नसली आज, पण जेवढे चाकरमानी येत आहेत त्यांना अगदी जे एक्सप्रेस गाड्यांच्या तिकडून जो फोर्ट परिसर आहे तिथे जाण्याकरता, गाड्या पकडण्याकरता तिथं देखील मार्ग केलेला आहे। दुसरीकडे मुंबई महानगरपालिके दिशेने जाण्याकरता देखील मार्ग केलेला आहे। त्यामुळे चाकरमानींना कुठे अडवणूक होत नाही आहे आणि वारंवार पोलीस जे आहेत हे आपल्याला इथं बंदोबस्त करताना दिसत आहेत। तर पोलीस जे आहेत हे अशा पद्धतीनं जो माईक आहे त्याच्यावरती
मराठा आंदोलक जे आहेत त्यांना सूचना करताना दिसत आहेत की कार्यकर्ता पण येणार आहे, रोजचे पॅसेंजर पण. आपलं निवेदन आहे, थोडंसं हॉलमध्ये चला, हॉलमध्ये बसा. निवेदन आहे आपल्याला आझाद मैदानच्या दिशेने जायचंय, प्रवाशांना निवेदन आहे. पूर्ण नेमके पोलीस काय विनंती करतात आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर येणाऱ्या खूप साऱ्या गाड्या येणार आहे, रोजचे पॅसेंजर येणार आहे. आरामात आपल्या सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे, कृपया हॉलमध्ये चला, हा रस्ता मोकळा करा. येणाऱ्या खूप साऱ्या गाड्या आहे, आपले कार्यकर्ता पण येणार आहे लोकलनी. त्यांना सर्वांना निवेदन आहे, थोडासा आपल्याला मदत करायची आहे. सर्व प्रवाशांना निवेदन आहे, कार्यकर्त्यांना निवेदन आहे, उठा, थोडं कार्यकर्ते उठून जा. निवेदन आहे थोडंसे की या हॉलमध्ये चला थोडंसं. धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे, थोडा आपला कालपासून प्रवास झाला, थोडासा हॉलमध्ये चला, मोकळे करा. कारण येणारी भीड खूप आहे, आजची रोजची भीड आहे. खूप सारे प्रवासी येणार आहे, आपले प्रवासी आणि आपले कार्यकर्ता पण येणार आहेत. तर त्यांना निवेदन आहे की थोडा रस्ता मोकळा करा आणि हॉलमध्ये बसा. हा प्लॅटफॉर्म थोडंसं खाली करा, कारण खूप सारी भीड येणार आहे मुंबईची. त्यांना पण जायचं थोडा रस्ता मोकळा करा. आपल्याकडनं आपले सहयोगाची खूप निवेदन आहे. कालपासून 3 दिवसापासून आपण सहयोग करत आहोत. आपल्याकडनं अपेक्षा आहे, आपलं निवेदन आहे की थोडं हॉलमध्ये चला, हा प्लॅटफॉर्म थोडा खाली करा, जेणेकरून येणाऱ्या प्रवाशांना, यात्रेंना प्रॉब्लेम सुव्यवस्था राहील. सुवर्ण हे अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत हे आंदोलकांना विनंती करताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरती आता वेळ झालेली की मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी जे आहेत ते कामाला येण्याची शक्यता आहे आणि यामुळे गर्दी वाढेल. या गर्दीमध्ये चाकरमानी आणि मराठा बांधव जे आहेत यांच्यामध्ये कुठे वाद होऊ नये किंवा दोघांनाही त्रास होऊ नये याकरता मधला जो पॅसेज दिलेला आहे त्या मधल्या पॅसेजमध्ये सगळ्या आंदोलकांनी जाऊन थांबावं अशा पद्धतीनं विनंती करताना हे पोलीस जे आहेत दिसत आहेत. सुहास मनोहर नावाचे हे RPFचे अधिकारी, रेल्वे पोलीसचे अधिकारी आहेत. त्यांनी हे लोकांना म्हणजे मराठा आंदोलक जे आहेत त्यांना विनंती करताना दिसत आहेत आणि त्यांचं ऐकून देखील जे आंदोलक जे आहेत ते जो हॉल आहे म्हणजे मधला पॅसेज जो मोठा आहे त्यापर्यंत तिकीट घर जिथे आहे तिथे यांची व्यवस्था केलेली आहे. तिथे दोरखंड बांधलेले आहेत आणि त्यांच्या आतमध्ये राहावं जेणेकरून त्यांचं आंदोलनही सुरू राहील आणि हे जे येणारे जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना बाहेर जायला कुठेही त्रास होणार नाही. या सगळ्या व्यवस्था जी आहे ही वेळोवेळी वेगवेगळ्या जे यंत्रणा आहेत त्यांच्याकडून करताना आपल्याला दिसत आहेत. हे सुहास मनोहर जे आहेत रेल्वे पोलीसचे त्यांनी सगळे इथे जे मराठा आंदोलक आहेत त्यांना विनंती केली आहे की मधला हॉल जो आहे त्या हॉलमध्ये किंवा आझाद मैदानकडे तुम्ही जावा जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही अशी विनंती करताना हे पोलीस दिसत आहेत. अजूनही मराठा बांधव जे आहेत हे या रेल्वे स्थानकावरती बसलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतील किंवा झोपलेले मोठ्या प्रमाणात दिसतील. पण आता जसा चाकरमान्यांचा लोंढा वाढत जाईल तशी गर्दी जी आहे CSMT रेल्वे स्थानकावरची ती वाढत जाईल. सुवर्णा बरोबर. अजित, CSMT स्थानकात काय परिस्थिती आपण